कोल्हापूर गगनबावडा महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे। या महामार्गासाठी कळंबेतर्फे कळे भामटे इथल्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे। या शेतकऱ्यांनी संपादित जमिनीसाठी चौपट मोबदला मिळावा अशी मागणी करत आज काम बंद पाडलं। यावेळी शेतकरी संभाजी देसाई, राहुल देसाई यांनी चौपट मोबदल्यासाठी शासनाच्या विविध विभागांना निवेदन सादर करून पाठपुरावा करण्यात येत असला तरी त्याची दखल घेतली जात नाही। उलट पोलीस बंदोबस्तात रस्ता करू अशा शब्दात शेतकऱ्यांना धमकावलं जात असल्याचं सांगितलं। प्रशासनानं कितीही धमकावलं तरी चौपट मोबदला मिळाल्याशिवाय काम सुरू करू देणार नाही असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला। सध्या आम्ही शेतकरी इथं जमलेलो आहोत, कारण आम्ही रस्ता थांबवण्यासाठी रोडचं काम पूर्ण थांबवलेलं आहे आम्ही आता। कारण आम्हाला ज्या पट्टीनं पैसे मिळायला पाहिजे होते त्या पट्टीनं आम्हाला मिळत नाहीत। आम्ही प्रांत ऑफिसला, कलेक्टर ऑफिसला हे सगळ्यांना तक्रारी दिलेल्या। तेव्हा आम्ही आपल्या आमदार साहेबांना सुद्धा भेटलो या गोष्टीबद्दल, पण आमची कोणी दखल घेतलेली नाही आतापर्यंत। परत आम्ही ज्यावेळी तिथं रस्ता थांबवण्याचा विषय काढतो त्यावेळी आम्हाला सांगतात की आम्ही पोलीस प्रोटेक्शन घेऊन रोड करण्याचं काम पूर्ण आम्ही करणार आहे। त्यामुळे आम्ही आता सगळी शेतकरी चिडीला पडलेलो आहे आणि आम्हाला काही करून बाकीच्या रोडला जे 4 पट्टीने जे निघालेला आहे त्या पट्टीनं आम्हाला पैसे मिळावं जी आमची अपेक्षा आहे। यावेळी शेतकऱ्यांनी ठेकेदाराला धारेवर धरत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवण्याची मागणी केली। शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा बघून ठेकेदारानं पळ काढला। महामार्गाचं काम बंद पाडण्याच्या आंदोलनात विक्रम देसाई, आनंदा देसाई, धनाजी देसाई, युवराज देसाई, नाथा देसाई, राम देसाई, नामदेव पाटील, अरुण पाटील, निवृत्ती पाटील, सदाशिव पाटील यांच्यासह कळंबेतर्फ कळे आणि भामटे इथल्या शेतकऱ्यांनी सहभाग घेतला।